सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। मालेगाव येथील सटाणा नाका परिसरात HDFC बँकेत 500 रुपयाच्या चलनी नोटांचा बंडल आढळून आल्यानं खळबळ उडाली। बँकेच्या वतीनं छावणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। वरिष्ठांनी यांची गंभीर दखल घेत तपासाची चक्रे फिरवल्यानं या बनावट नोटांचं छत्रपती संभाजीनगर कारिष्ण उघडकीस आले आहे। या नोटा छापणाऱ्या प्रेसवरच पोलिसांनी छापा टाकला असून मुख्य सूत्रधार गजाआड केला आहे। दिनांक 23/1/2026 रोजी सटाणा नाका येथील HDFC बँकेत महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स कंपनीचे कलेक्शन एजंट गणेश कैलास खरे यांनी जमा केलेल्या 89,000 रुपयांपैकी 50,000 रुपये दराच्या 500च्या नोटा बनावट असल्याचं निदर्शनास आलंय। बँकेचे असिस्टंट मॅनेजर मोहन बापूराव मुसळे यांनी तत्काळ छावणी पोलिसात गुन्हा दाखल केला। दरम्यान मालेगाव कॅम्प उपविभागाचे पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांनी गंभीर दखल घेत छावणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस हवालदार गांगुडे, सय्यद, नितीन अहिरे, वैभव आहेर, सलमान खाटी, गोरख ठोंबरे यांचं पथक नियुक्त करून तपासाला गती दिली। या पथकानं सर्वप्रथम बँकेत नोटा जमा करणारा नागेश खरे याची चौकशी केली असता त्यांनी ती रक्कम अजय राठोड यानं रायबान मोरे राहणार जातेगाव याचा ट्रॅक्टरचा 6माही हप्ता जमा करण्यासाठी दिल्याचं सांगितलं। अजयची चौकशी करता त्याला हे पैसे करण राठोड यानं दिले असल्याचं समजलं। करण राठोड यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याला या नोटा बन्सीलाल यादव राहणार कन्नड यानं पुरवल्याचं समजलं। बन्सीलालने एकूण 1,13,000 रुपयांच्या बनावट 500च्या नोटा करण राठोड यास दिलेल्या असून त्यापैकी 50,000 रुपये करण राठोड यानं अजय राठोड मार्फतीने ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्सचे कलेक्शन एजंट यास दिले आहेत। बन्सीलालच्या चौकशीत या नोटा रेहान खान याचा मित्र समीर शेख राहणार कन्नड यानं पुरवल्याचं निष्पन्न झालं। पुढील तपासात समीरला या नोटा संभाजीनगर इथं राहणाऱ्या गोल्डन कुरेशी यांनी तर त्याला अजिंक्य जाधवनं पुरवल्याचं उघड झालं। या दोघांना शुभम थोरात यानं या नोटा दिल्याचं तर तयार करणारा मुख्य सूत्रधार संतोष उत्तमराव केळसकर याच्यापर्यंत पोलीस पोहोचले। संतोषचा जयभवानी नगरात ग्राफिक डिझाईनचा व्यवसाय असून पोलिसांनी तिथं छापा मारून संतोषला रंगे हात पकडलाय। या ठिकाणाहून 500 रुपये दराच्या 200 बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी संगणक, प्रिंटर, पेपर, स्क्रीन प्रिंट, पेन ड्राईव्ह, मोबाईल फोन, प्रिंटिंग, स्केल कटर इत्यादी 1,36,700 रुपयांची साधन सामुग्री जप्त केली। नाशिक ग्रामीण पोलिसांनी बनावट चलनी नोटा तयार करणारं जिल्ह्याबाहेरील रॅकेट उघडकीस आणला असून पुढील तपास सुरू आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, मालेगाव।